नमस्कार मंडळी, स्वाद आपल्या घरचा या रेसिपी चॅनलवर तुम्हा सर्वांचे अगदी मनापासून खूप खूप स्वागत आहे. आज आपण मिश्र डाळींचे आप्पे तयार करणार आहोत. बऱ्याचदा आप्पे करताना ते छान जाळीदार तयार होत नाही. खाताना त्याचे घास घशामध्ये अडकल्यासारखे होतात. त्यासाठी तुम्हाला आप्पे करताना डाळींचं अचूक प्रमाण करण्याची अचूक पद्धत सांगणार आहे. म्हणजे कडाक्याच्या थंडीमध्येही तुमचं मिश्रण फुलून अगदी दुप्पट होईल. मिश्रण फर्मेंट करण्याची सुद्धा एक खास ट्रिक सांगणार आहे. त्यामुळे तुम्ही रेसिपी सुरुवातीपर्यंत पासून शेवटपर्यंत बघा, म्हणजे डिटेल रेसिपी तुमच्या लक्षात येईल. आता सर्वात आधी महत्त्वाचं आहे आपलं डाळ तांदळाचं प्रमाण किती घ्यायला पाहिजे. इथे रेशनचे तांदूळ मी 2 वाट्या घेतलेले आहेत आणि इथे आपण उडदाची डाळ फक्त अर्धी वाटी वापरणार आहोत. डाळ तांदूळ 2 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि आपण इथे मुगाची डाळ 1 वाटी वापरलेली आहे. त्याचबरोबर चण्याची डाळ आपण 1 वाटी घेतलेली आहे. म्हणजेच 2 वाट्या तांदूळ, 1 वाटी आपण इथे चणा डाळ, 1 वाटी मुगाची डाळ आणि अर्धी वाटी इथे आपण उडीद डाळ वापरलेली आहे. असं आपण प्रमाण घेतलं. सर्व घेतलेलं साहित्य आपण 2 ते 3 पाण्याने स्वच्छ धुवून घेतलेलं आहे आणि आपण हे पूर्ण 4 तास भिजवून घेतलेले आहेत डाळी. आता सर्वात आधी चण्याची डाळ आपण बारीक करणार आहोत. त्यासाठी मी डाळ मिक्सरच्या भांड्यात इथे टाकलेली आहे. आणि बघा, सर्वात महत्त्वाचं आहे, कडाक्याच्या थंडीमध्ये मिश्रण दुप्पट फुलण्यासाठी आपण इथे गरम पाण्याचा वापर करणार आहोत. त्यासाठी पाणी गॅसवर ठेवलेलं आहे. आता डाळ सुरुवातीला पाणी न टाकताच मी जितकी शक्य होईल तितके बारीक करून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता यामध्ये आपल्याला कडकडीत असं पाणी घालून घ्यायचं आहे आणि डाळ बारीक करून घ्यायची आहे. शक्य होईल तितकी डाळ बारीक करून घ्यायची. तर इथे डाळ बारीक करून झालेली आहे आणि पाण्याचा सुद्धा कमीत कमी वापर करायचा, कारण आप्प्यांसाठी जे मिश्रण आपण तयार करणार आहोत ते जास्त आपल्याला पातळ लागणार नाही. इडलीपेक्षा थोडं घट्टसर मिश्रण आपल्याला लागणार आहे. तर बघा, मोठ्या भांड्यात आपण हे डाळ बारीक केलेली काढून घेणार आहोत. तर आता पूर्ण डाळ काढून घेतल्यानंतर एक एक साहित्य आपण बारीक करणार आहोत. इथे आपण उडीद डाळीचं प्रमाण फक्त अर्धी वाटी ठेवलेलं आहे, कारण उडीद डाळ जर जास्त वापरली आपण तर आप्पे कोरडे थंड झाल्यानंतर ते कोरडे होतात आणि त्याचे घास घशामध्ये अडकल्यासारखे होतात. तर आता दुसऱ्या बॅचमध्ये आपण काय करणार आहोत, पूर्ण मुगाची डाळ आणि उडीद डाळसुद्धा टाकलेली आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन्हीही डाळी आरामात आपल्या बारीक करता येतील आपल्याला. त्यासाठी वेगवेगळ्या बारीक न करता एकदाच बारीक करून घेतल्या आणि नंतर यामध्ये गरम पाण्याचा वापर केलेला होता. आता ह्या डाळीसुद्धा आपल्याला मोठ्या या भांड्यामध्ये काढून घ्यायच्या आहेत आणि आता आपण बारीक करणार आहोत तांदूळ. तर आपण पूर्ण या भांड्याचं मिश्रण काढून घेतल्यानंतर यामध्ये तांदूळ घालून घेणार आहोत. आता इथे आपले तांदूळ आपल्याला 2 बॅचमध्ये बारीक करायचे आहेत. तर सुरुवातीला तांदूळ तसेच फिरवून घेतले आणि नंतर गरम पाणी घातलं. तर बघा, आपली ही पहिली बॅच आपण बारीक करून घेतलेली आहे. व्हिडिओ मोठा होत असल्यामुळे मी जास्त डिटेल दाखवलेला नाही. तर आता आपण तयार हे जे तांदळाचं मिश्रण आहे ते सुद्धा याच डाळींच्या मिश्रणामध्ये घातलेलं आहे. आणि आता बघा, पूर्ण हे मिश्रण बारीक करण्यासाठी आपण अर्धा ते पाऊण ग्लास फक्त पाण्याचा वापर केलेला आहे. जास्त पाण्याचा आपल्याला वापर करायचा नाही, कारण मिश्रण जर जास्त पातळ झालं तर ते थंडीच्या दिवसामध्ये फर्मेंट होत नाही आणि आपेसुद्धा छान जाळीदार आणि फुलले जात नाहीत. आता चमच्याने पूर्ण मिश्रण एकत्र आपण करून घेणार आहोत. आपलं हे जे मिश्रण आहे ते छान फेटल्यासुद्धा जाईल आणि हलकंही होईल. तर बघा, आता हे पूर्ण मिश्रण एकत्र झालेलं आहे आणि आता तुम्ही भांडं बघू शकता. तर भांडं आपलं अजूनही खाली आहे. पण आता आपण यावर झाकण ठेवून हे पूर्ण जे मिश्रण आहे रात्रभरासाठी फर्मेंट होण्यासाठी आपण ठेवणार आहोत. आपण यावर झाकण ठेवून घरात एखाद्या उबदार ठिकाणी आपल्याला हे ठेवायचं आहे. आता आपण दुसऱ्या दिवशी भेटूयात. तर हे मिश्रण मी फर्मेंट होण्यासाठी ठेवते. तर आता ही दुसऱ्या दिवसची क्लिप आहे आणि आता जवळपास सकाळचे 10 वाजलेले आहेत आणि आता बघा, हे मिश्रण छान फुलल्या गेलेलं आहे. तर आता झाकण उघडून तुम्हाला मी दाखवते बघा. तर पूर्ण भांड्याच्या झाकणापर्यंत हे काठोकाठ असं छान फुलल्या गेलेलं आहे आणि यावरची जाळीसुद्धा तुम्हाला जवळून दाखवते मी. आपण इथे जी डाळ तांदूळ बारीक करताना गरम पाण्याचा वापर केलेला आहे, त्यामुळे कडाक्याच्या थंडीतही मिश्रण छान आपलं आंबवल्या गेलेलं आहे. तर आता जाळी दाखवते तुम्हाला बघा इथे. छान आतूनही पूर्ण या मिश्रणात जाळी तयार झालेली आहे. त्यामुळे आपले आप्पे छान हलके आणि जाळीदार तयार होतील. सर्वात महत्त्वाचं आहे डाळ तांदूळाचं प्रमाण. मिश्रण व्यवस्थित तुमचं हे फर्मेंट व्हायला पाहिजे.
तेव्हाच तुमची रेसिपीसुद्धा छान तयार होते. तर आता बघा हे डाळ तांदूळचं जे मिश्रण आहे ते छान फर्मेंट झालेलं आहे. आता आपण पूर्ण हे एकत्र करून घेणार आहोत. आता आपल्याला जेवढं यातलं लागणार आहे मिश्रण तेवढंच आपण एका वेगळ्या भांड्यामध्ये काढून घेणार आहोत. आणि जे उरलेलं मिश्रण आहे तर ते तुम्ही एखाद्या हवाबंद डब्यामध्ये फ्रीजमध्ये स्टोअर करू शकता. पण त्यामध्ये मीठ किंवा पाणी अजिबातही आपल्याला घालायचं नाही. मीठ टाकल्यामुळे सुद्धा आंबवण्याची जी क्रिया आहे ती आणखीनही पदार्थ तो आंबट होतो. तर त्यासाठी मीठ यामध्ये टाकायचं नाही. तर आता आपल्याला जेवढं मिश्रण यामधलं लागणार आहे तेवढं एका दुसऱ्या भांड्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. आणि मिश्रण अजूनही बघा आपलं छान घट्टसर आहे, त्यामुळे यामध्ये आपण थोडं पाणी घालून घेणार आहोत. तर इथे मी 3 ते 4 चमचे मिश्रण एका दुसऱ्या भांड्यामध्ये काढून घेत आहे. सुरुवातीला जर तुम्ही जास्त मिश्रण पातळ केलं तर ते छान असं फर्मेंट होत नाही. त्यासाठी कमीत कमी पाण्याचा वापर करून आपल्याला डाळी बारीक करून घ्यायच्या आहेत. आता राहिलेलं मिश्रण झाकून मी बाजूला ठेवणार आहे. आणि आता या मिश्रणामध्ये बघा तुम्हाला अजूनही घट्टसर वाटत आहे, तर इथे आपण अगदी थोडं पाणी यामध्ये घालून घेणार आहोत. जास्त पाणीही वापरायचं नाही. तर इथे बघा अगदी पाव वाटी एवढं पाणी मी वापरलेलं आहे. आणि हे मिश्रण छान आपल्याला परत एकत्र करून घ्यायचं आहे. यामध्ये आपण काही साहित्य घालून घेणार आहोत. तर मिश्रणाची कन्सिस्टन्सी अगदी आपली परफेक्ट अशी झालेली आहे. जास्त पातळही नाही किंवा जास्त घट्टसरही नाही. तर आता यामध्ये आपण घालणार आहोत 2 चमचे तेल. तेल टाकल्यामुळे आप्पे दिवसभर जरी राहिले तरी ते कोरडे होत नाही आणि त्याचे घास घशामध्ये अडकल्यासारखे होत नाहीत. एक मध्यम आकाराचा कांदा बारीक असा चिरून घेतलेला आहे आणि तो आपण यामध्ये घालणार आहोत. कांदाही प्रमाणापेक्षा जास्त वापरायचा नाही. तोही खाताना चवीला चांगला लागत नाही मग. आणि इथे 2 ते 3 हिरव्या मिरच्या आणि एक लहान आल्याचा तुकडा मी मिक्सरला फिरवून घेतलेला आहे जाडसर. तर चमचाभर हा ठेचा आपण घातलेला आहे. बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर आणि अगदी पाव चमचा आपण जिरे घातलेले आहेत यामध्ये. आणि आता आपण चवीनुसार यामध्ये मीठसुद्धा घालणार आहोत. आता सर्व साहित्य घालून झाल्यानंतर मिश्रण परत आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. आणि हे मिश्रण आता आप्पे तयार करण्यासाठी अगदी तयार झालेलं आहे. यामध्ये आपण आप्प्यांना छान रंग यावा यासाठी लाल तिखटाचा वापर न करता हिरव्या मिरचीचा वापर केलेला आहे. तुम्ही चिली फ्लेक्सही वापरू शकता. तर आता इथे बघा मिश्रण पूर्ण एकत्र करून झालेलं आहे. तर आप्प्यांसोबत खाण्यासाठी आपण आता चटणी तयार करणार आहोत. तर मिक्सरच्या भांड्यात अर्धी वाटी इथे मी भाजलेले शेंगदाणे घेतलेले आहेत. शेंगदाणे सालीसकटच वापरलेले आहेत. तर इथे आपण अर्धा इंच आलं घेतलेलं आहे. त्याचबरोबर 2 हिरव्या मिरच्या आणि कढीपत्त्याची 8 ते 10 पाने आणि कोथिंबीर आपण घेतलेली आहे. अगदी साधी सोपी अशी चटणी आपण आप्यांसोबत करणार आहोत आणि चवीला खूप छान लागणारी आहे. यामध्ये चवीनुसार मीठ आणि सर्वात महत्त्वाचं एक लसूणाची आपण इथे पाकळी घातलेली आहे यामध्ये. पण लसूण पाकळी मात्र जरूर घाला. त्यामुळे जी चटणी आहे ती चवीला खूप छान लागते. पाणी टाकून चटणी छान बारीक करून घ्यायची. आता यामध्ये आपण पाणी टाकून घेतलेलं आहे. आता चटणीवर फोडणीसाठी आपण 2 चमचे तेल गरम केलं. त्यामध्ये पाव चमचा जिरे, त्याचबरोबर पाव चमचा चणा डाळ, पाव चमचा उडीद डाळ आणि सुकी लाल मिरची आपल्याला घालून घ्यायची आहे. आणि ही फोडणी आपल्याला या चटणीवर घालून घ्यायची आहे. अगदी साधी सोपी अशी ही चटणी आहे, पण चवीला आप्यांबरोबर एकच नंबर लागणारी आहे. झटपट तयारी होते आणि चवही खूप छान लागते. आता चटणी एकत्र आपण करून घेणार आहोत. ही चटणी अशी पातळच असते, म्हणजे छान आप्यामध्ये ती आतपर्यंत भरली जाते. आणि वरून थोडी बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर घातलेली आहे, म्हणजे दिसायलाही छान दिसते आणि चवीलाही छान लागते. आता चला मग आप्पे तयार करायला आपण घेणार आहोत. त्यासाठी आप्पे पात्र मी गॅसवर गरम करण्यासाठी आधीच ठेवलेलं होतं. आता आपण पहिलीच बॅच तयार करणार असल्यामुळे आप्पे पात्रामध्ये थोडं तेल जास्त घातलेलं आहे. पण आप्पे आपण पलटवून दुसरी बाजू भाजताना आपण इथे तेलाचा वापर करणार नाही आहोत. तर दुसऱ्या बॅचसाठी तुम्ही तेल एकदम कमी वापरलं तरीही चालेल. तर आता आपण एक एक चमचाभर मिश्रण सर्व या आप्पे पात्रामध्ये घालून घेणार आहोत. तर बघा आप्पे पात्र भरून झालेलं आहे. यावर झाकण ठेवायचं, गॅसची स्पीड कमी केलेली आहे आणि 3 ते 4 मिनिटासाठी आप्पे आपण वाफवून घेणार आहोत. आता इथे 3 ते 4 मिनिटानंतर झाकण तुम्हाला उघडून दाखवते. तर इथे बघू शकता आप्पे आपले छान फुलल्या गेलेले आहेत. तुम्हाला जवळून सुद्धा दाखवते मी. अगदी टम्म असे आप्पे आपले फुलल्या गेलेले आहेत आणि वरची बाजूही बघा किती छान कोरडी अशी झालेली आहे. तर आपण
छान मिश्रण फर्मेंट करून घेतल्यामुळे बघा आपले आप्पे छान फुलल्या गेलेले आहेत. आता वरची बाजू जोपर्यंत कोरडी होत नाही तोपर्यंत आप्पे आपल्याला पलटवून घ्यायचे नाहीत. आता आपल्याला दुसरी बाजूसुद्धा छान अशीच भाजवून घ्यायची आहे. तर इथे बघा छान सोनेरी रंग याला आलेला आहे आणि अगदी आप्पे पात्रामधून आपले जे आप्पे आहेत ते सहज आपल्याला पलटवता येतात. अजिबातही मिश्रण कुठेही आप्पे पात्राला चिकटलेलं नाही. आता याच पद्धतीने आपण दुसरी बाजूसुद्धा भाजून घेणार आहोत. तर इथे बघा आपण जे सर्वच आप्पे आहेत ते याच पद्धतीने पलटवून घेणार आहोत. आणि केव्हाही आप्पे भाजताना गॅसची स्पीड आपल्याला कमीच ठेवायची आहे. आता परत झाकण आपण ठेवून घेणार आहोत आणि 2 ते 3 मिनिटासाठी दुसरी बाजू भाजून घेणार आहोत. तर बघा आता झाकण परत उघडून दाखवते तुम्हाला आणि दुसरी बाजू आपली कशी भाजल्या गेली ते सुद्धा दाखवते. म्हणजे दुसऱ्या बाजूनेही छान आप्पे कुरकुरीत असे व्हायला पाहिजेत. तर ते आप्पे बघा बाहेरून छान हलके असे कुरकुरीत आणि आतून छान सॉफ्ट जाळीदार, खायलाही चांगले लागतात. तर आता हे आप्पे आपण एका ताटामध्ये काढून घेणार आहोत. तर एक एक करत सर्वच आप्पे मी काढून घेणार आहे. आणि त्यानंतर मग माझे राहिलेले आहेत ते सुद्धा तयार करून घेते. बघा आप्यांना किती छान रंग आलेला आहे आणि खरंच सांगते इतके जाळीदार तयार झालेले होते. तर आता बघा दुसरी बॅच करून घेते आणि नंतर मग तुम्हाला मी दाखवते. तर इथे बघा आपले आप्पे आणि आप्प्यांसोबत खाण्यासाठी चटणीसुद्धा तयार झालेली आहे. तुम्हीसुद्धा मुलांच्या डब्यासाठी असो किंवा सकाळच्या नाश्त्यासाठी असो, अगदी झटपट तयार होणारे हे मिश्र डाळींचे आप्पे एकदा नक्की करून बघा. खरंच सांगते खूप छान तयार होतात आणि किती छान स्पॉन्जी तयार झालेला आहे बघू शकता तुम्ही. आता तोडूनही तुम्हाला दाखवते. बघा किती जाळीदार असा हा तयार झालेला आहे. तर तुम्हीसुद्धा नक्की एकदा करून बघा आणि आजची ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते सुद्धा कमेंट करून सांगायला विसरू नका. रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर एक लाईक करून चॅनललाही नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा छानशा रेसिपीसोबत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.